नाही वाटत? निर्लज्ज कुठली. त्यात काय लाज वाटायची? मी काय तुझ्या बाथरूम मध्ये शिरले होते? हे बघ, त्या जीव लेले बरोबर काय गुलुगुलू बोलत होतीस? हाय, तो जीव लेले, त्याने तर माझा जीवच घेऊन टाकला. पण तू का जळतोयस एवढा? हे बघ, त्याच्या बरोबर असं कोड बोललेलं आवडत नाही मला. हे बघ, तुला माझी प्रत्येक गोष्ट कडू वाटते आणि त्याला माझी प्रत्येक गोष्ट गोड वाटते, म्हणून मी त्याच्याशी गोड गोड बोलते. कळलं? त्याच्या बरोबर बोलायचं नाही. बोलणार बोलणार बोलणार, अगदी 100 वेळा बोलणार. आणि का नाही बोलायचं? यश, तुला माहितीये, तू जेव्हा मला स्पर्श करतो ना, माझे हार्टबीट अगदी 100च्या स्पीडने धावतात. असं वाटतं त्याची पप्पीच घ्यावी. कुणीच हात लावू शकत नाही तुला, कुणीच लावू शकत नाही. कारण तू फक्त माझी आहेस. वैशू, प्रेम करतो मी तुझ्यावर. हा वैशू, प्रेम करतो मी तुझ्यावर. हा, मी प्रेम करतो तुझ्यावर. प्रेम करतो. हेच ऐकण्यासाठी माझे कान तेव्हापासून तरसले होते. I love you so much, यश. नमस्कार. अरे ये भटकती आत्मा ये. जिनभाऊ, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. जिनभाऊ? मग बोल ना, बोल. बस. काय आहे? काय? मी काय बोलतो ते जरा नीट ऐकून घ्या. ऐकतो ना. मला एक सांगा, माझ्या आणि यशच्या आयुष्यातले किती दिवस उरलेत? 3 दिवस. 3 दिवसांनी मी तुम्हा दोघांना मारून खाणार. नाही, 3 नाही, 4 दिवस उरलेत. कसे 4 दिवस? गप्प बस. 3 दिवस राहिले. 3 दिवस. नाही, तुम्ही आम्हाला 1 महिन्याची मुदत दिली होती ना? बरोबर, 1 महिन्याची मुदत दिली हो, होती. मग हा महिना जानेवारी महिना आहे आणि याच्यात 31 दिवस असतात. काय? अहो, मग कोणालाही विचारा, जानेवारी महिन्यात 31 दिवस असतात. हो, असू दे, तरी सुद्धा मी 1 दिवस वाढवणार नाही. 3 दिवस म्हणजे 3 दिवस. 3 दिवसानंतर मी तुम्हा दोघा मामा भाच्याना मारून खाणार आणि शक्तिशाली होणार. मग वैष्णवीला माझी बनवून तिच्याशी लग्न करून तिला माझ्या जगात घेऊन जाणार. कळलं ना आता? एक असते चाणक्य नीती, जिचा उपयोग करून आपल्याला शत्रूचा पराभव करता येतो. परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आपल्याकडे फक्त शेवटचे 3 दिवस उरले. तेव्हा आता शिल्लक राहते फक्त एकच नीती, महादेव नीती. जसं महादेवाने गंगेला आपल्या जटेमध्ये कैद केलं होतं, तसं तुला वैशू, तुला आपल्या जटेमध्ये रात जिवलेले याला कैद करायचं आहे. त्याने सापही मरेल आणि लाठी सुद्धा तुटणार नाही. उद्या आपल्या फिल्मच्या शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. उद्या आपल्या फिल्मचं क्लायमॅक्स शूट होणार आहे आणि उद्याच आपल्याला आपल्या खेळाचा अंत करायचा आहे. तेव्हा वैशू, डू यू अंडरस्टँड व्हॉट आय मीन टू से? हो ताई, सगळं समजलंय मला. उद्या आपल्याला आपल्या कामाचा अंत करायचा आहे आणि त्या कामाची सुरुवात करायची आज, आता आणि या क्षणी. सी यू सून ताई. गुड बाय. गुड बाय वैशू and all the best. हाय जीव लेले. काय? कसं काय? माझी प्रियतमे, मला ना तुमच्याबद्दल काही बोलायचं होतं. अगं काही काय, खूप बोल. आयुष्यभर बोलत राहा. आयुष्यभर मी ऐकत राहील. मला म्हणायचं होतं की हाय, आज काय तुम्ही दिसताय.
हं? आज कोणी माझ्या डोळ्यांनी तुम्हाला बघितलं ना तर त्यालाच कळेल काय काय मस्त दिसताय हो तुम्ही. अगं अशीच अनारकलीची आई ना अगदी अशीच बोलायची हो. एकाच डायलॉग मध्ये शिकार दाण्यावरती तोंड मारायला लागलाय. ऐकलत का तुम्ही मी काय म्हणाले ते. हो ना तू म्हणालीस कोणी तुझ्या डोळ्यांनी पाहावं मी कसा दिसतोय आज. सांग ना ग वैशू कसा दिसतोय मी आज. हाय तुम्ही तर असे तडपत आहात जसे एखाद्या बोक्याला उंदराच्या बिळात सोडावं अगदी तसंच. हा बोका म्हणजे काय. बोका म्हणजे दिसायला आणि स्वभावाला अगदी तुमच्यासारखा असतो पक्का लाबाड. ठीक आहे तर मी तुझा बोका. हं? पण त्यानंतर काय. त्यानंतर प्रेम प्रेम बर प्रेमानंतर काय. लग्न. म्हणजे आपलं लग्न होऊ शकतं. का नाही होऊ शकत आपलं लग्न होऊ शकतं पण एक अट आहे लग्नासाठी. बोल ना काय अट आहे. ज्या दिवशी आमच्या फिल्मची शूटिंग पूर्ण होईल हं? त्या दिवशी ही अनारकलीची आई हं? तुम्हाला अनारकलीचे बाबा म्हणून स्वीकारेल. म्हणजेच मी तुमच्याशी लग्न करेन. काय शूटिंग संपल्यावर. हम्म. अगं उद्या तर लास्ट डे आहे शूटिंगचा. उद्या क्लायमॅक्स शूट झाला ना तर शूटिंग संपलं. आणि एकदा की शूटिंग संपलं की आपलं लग्न नक्की. थँक्यू व्हेरी मच वैशू थँक्यू व्हेरी मच. तर कधी एकदा उद्या शूटिंग संपत असं झालंय मला. हो राज मलाही असंच वाटतंय. कधी एकदा कहाणीचा क्लायमॅक्स होतोय. हे देवा 3च दिवस उरलेत रे आमच्या आयुष्यातले. फक्त 3 दिवस. अरे तू तरी आम्हाला एक संधी द्यायला होतीस जगण्याची. आम्ही कशी तुला आमच्या फिल्म मध्ये संधी दिली. आमची फिल्म तुझ्या क्लोज वर सुरू होते आणि तुझ्या झूम वरच संपते. मग तू आमच्याकडे लॉंग शर्ट मध्ये का बघतोस रे. देवा देवा फक्त 3च दिवस उरले. ह्या 3 दिवसामध्ये 1 दिवसाचं शूटिंग पोस्ट प्रोडक्शन फिल्म रिलीज कसं कसं होणार आहे सगळं. मामा अरे अरे आपली फिल्म रिलीज होताना सुद्धा आपण पाहू शकत नाही. असू दे देवा. आता आम्ही वरती आलो ना की तूच आम्हाला सांग आमची फिल्म फ्लॉप आहे की टॉप आहे ते. अरे काहीतरीच काय बोलतोस तू. का त्यांच्याकडे एवढा वेळ असतो का. किती बिझी असतात ते कुठून पाहणार आपली फिल्म. तुझं आपलं काहीतरीच. काय ना आयुष्यातले फक्त 3च दिवस उरलेत ना म्हणून डोकं काम करत नाही रे. मामा मरण तर अटळ आहे पण मामा आपण मामी आणि वैशूच्या नावावर त्यांच्या नावावर सगळे पैसे ठेवले ते एक बरं केलं ना. हा पण हे कोणाला कळता का मग नाही. हा पण मला सगळं कळलंय. तू हो मी मला सगळं माहितीये. तो जीन तो राज जिवलेली बनून ऍक्टिंग करतोय. त्यालाच घाबरताय ना तुम्ही दोघं. हो मग उद्या सेटवर त्या जीन पासून तुम्हाला मुक्ती मिळेल. कशी काय मिळणार मुक्ती आम्हाला त्या जीन पासून. हो मामी एवढ्या शक्तिशाली जीनपासून कोण वाचवणार आम्हाला. मी वाचवणार तुम्हाला. ते कसं. महादेवाच्या गळ्यातला साप जेव्हा धर्तीवर उतरतो तेव्हा भूकंप येतो. तेव्हा उद्या उतरणार महादेवाच्या गळ्यातला साप त्या राज जिवलेल्याच्या या धर्तीवर. आणि मग असा काही भूकंप येईल त्यात त्याचा सर्वनाश होईल. उद्या जेव्हा राज जिवलेलीची कार स्टुडिओमध्ये पोहोचेल
तेव्हा सुरू होईल जीवनाचा एका मरणाशी खेळ. नमस्कार सर. काय रे मोरे, हा सर. असा शेण खाऊन चेहरा का झालास? अहो, काय सर सगळी गडबड झाली, शूटिंग कॅन्सल झाली. शूटिंग कॅन्सल झाली? हा. का? ते मला नाही माहिती, मॅडमला विचारा. तर समजलं ना सगळं? मॅडम काय झालं मॅडम? शूटिंग कॅन्सल का झाली आज? अहो आज काय, आता हे शूटिंग कधीच होऊ शकणार नाही. काय? अरे मग मी अनारकलीच्या आईशी लग्न करणार तरी कसं? काय म्हणालात? न मी म्हणत होतो का नाही होणार शूटिंग? कारण एक टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे. अरे कोण आला आहे? मी बोलतो ना त्याच्याशी. अहो पण का? अनारकलीचे बाबा हा? म्हणजे हे आता अनारकलीच्या आई बरोबर लग्न होणं अशक्य आहे. हे कसं शक्य आहे? ए मामा, ए भाच्या, ओ काय? अरे टेक्निकल प्रॉब्लेम म्हणजे मेन काय असतो रे? मी समजावू का तुम्हाला राजजी? ओ लवकर समजवा. हे बघा, तुम्हाला माहितीच आहे की हा विलनचा म्हणजे तुमचा डेन आहे आणि तुम्ही या फिल्म मध्ये जादूगाराची भूमिका करता आहात. हा बरोबर आहे, बरोबर आहे. परवाच्या शूटिंग मध्ये हम्म. तुम्ही हिरोच्या भावाला मारलं होतं की नाही? तुम्ही सांगितलं म्हणून मारलं. पण म्हणून हिरो आता तुम्हाला मारायला आलाय अरे जाय. आणि त्याच्या हातात हे त्रिशूळ आहे. मग काय करणार? या हा. त्रिशूळामुळे जादूगार हा? म्हणजे तुम्ही हा? मरू शकता. हा. पण याला एक अपवाद सुद्धा आहे. तो कोणता? तो असा हा? की हे त्रिशूळ हा? काचेवर हा? म्हणजेच काचेच्या बाटलीवर घाव घालू शकत नाही. हा. आणि म्हणून तुम्ही तुमची जादूची शक्ती वापरून हा. एका काचेच्या बाटलीत शिरता हो. आणि स्वतःला हा. या त्रिशूळापासून वाचवता. आईला. अरे मग अडचण कुठे आहे? अहो तुम्ही काय झुरळ आहात त्या बाटलीत शिरायला? 6 फुटाचे माणूस तुम्ही, कसं काय शिरणार त्या बाटलीत? बस फक्त यासाठीच शूटिंग कॅन्सल करावं लागेल. अरे शूटिंग कशाला कॅन्सल करावं लागेल मग? कारण आम्ही हा शॉट घेऊच शकत नाही. कोण म्हणतो नाही देऊ शकत? मी देणार आज शॉट. पण राजजी, हे कसं शक्य आहे? अहो अगदी शक्य आहे हो. पाहिजे तर तुम्ही या मामा भाच्याला विचारा. ए मी देऊ शकतो की नाही हा शॉट? हा? हो. म्हणजे तुम्ही जर मनावर घेतलं ना तर हा शॉट लगेच देऊ शकता बहुतेक. बहुतेक नाही, नक्की घेऊ शकता. ती बॉटल कुठे आहे ज्यात मला शिरायचं आहे? अहो ती काय ती 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 टेबलावर ठेवली. ऐश, काय? चल शॉट घे. हो. ए फुल लाईट. यस, चल ऑर्डर कर लवकर लवकर. कॅमेरा रोलिंग सर. ऍक्शन. बघा मी गेलो नाही बाटलीत. यश, अबे move. अरे पुढची धाव ना. म्हणजे मला फसवलं. पॅकअप रे सोंगाड्या, आता तुझ्या आयुष्याचं पॅकअप रे पॅकअप. ए धोकेबाज मामा भाच्या, धोका देऊन पण मला बाटली बंद केला. अरे काढा रे काढा, मला बाहेर काढा. थँक्यू निर्मला, थँक्यू व्हेरी मच.
आज फक्त तुझ्यामुळेच आमचा जीव वाचला. आता आपण दोघे जण शांततेनं आणि आनंदानं जगूया. आणि हो, आजपर्यंत तुला मी जे जे देऊ शकलो नाही ना, ते सगळं तुला देण्याचा मी प्रयत्न करणार. आपण दोघे जण आता सुखाने संसार करूया. मी तेच म्हणते, पण आपण दोघच नाही हं? तर आपण चौघही. चौघे? ते कसं काय? तिकडे बघा जरा. हं? वैशू, यश, आय लव्ह यश. आय लव्ह यू टू.